नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज परत हा व्हिडिओ असणार आहे ट्रॅव्हलिंगचा. म्हणजे मी प्रवास करतोय पुणे ते, नंतर सांगेन तुम्हाला. तर बघत राहा हा व्हिडिओ. आणि हा प्रवास माझ्यासाठी नवीन असणार आहे. तर हा प्रवास कसा होतो, मला स्वतःला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, तर माझा एक्सपिरियन्स कसा मी तुम्हाला शेअर करीन. आणि ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत बघा. चला मित्रांनो, आपले बॅग वगैरे घेऊया. आता टाइम झाला आपल्याला, कारण का एअरपोर्टला कसं 2 घंटे पहिले पोचावं लागतं आपल्याला. तर आपण आता ही बॅग घेतोय आपली आणि चला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. लाईट्स वगैरे सगळे ऑफ करूया घरातले, एक 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 एक. गॅस वगैरे तर मी कालच बंद केलाय, तरी परत एकदा पण करून टाकतो. चला, तिन्ही पण बंद आहे. इथले पण लाईट स्विच ऑफ करून टाकतो. दरवाजे वगैरे सगळे बंद आहे, इथे पण सगळं बंद आहे. हॉल आहे, तिथे दर्शन केलेत मी सकाळीच. स्वामींचेही दर्शन घ्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. येळकोड जय मल्हार. शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता हे पण लाईट्स ऑफ करतो निघण्यासाठी. तर चला मित्रांनो, भेटूया खाली. तर मित्रांनो, आपण निघालोय पुणे एअरपोर्टला. कॅब केली आपण आणि आता जस्ट आपण हायवे चढलोय. हॉटेल सयाजी क्रॉस करतोय. जवळपास तासाभरात आपण एअरपोर्टला जाऊ. मित्रांनो बघा, आपण एअरपोर्टच्या दिशेने जात आहोत आणि मस्त आता गाणे ऐकत आपण प्रवास आपला करत आहोत एअरपोर्टच्या दिशेने. अजून अर्धा घंटा लागेल आपल्याला एअरपोर्टला पोहोचायला. खडकीच्या अंडरग्राऊंड ब्रिज मधून निघालोय. तर मित्रांनो, इथे एवढी ट्रॅफिक असते सकाळची. सकाळ संध्याकाळ सगळीकडे नेहमी असते ना. नेहमी काल तर एवढं पाणी भरलेलं होतं काल. अच्छा, काल जबरदस्त पाऊस होता. ट्रॅफिक मला कम से कम 15 इकडनं मला अर्धा तास लागला नाही. अर्धा तास एवढी ट्रॅफिक. अरे बापरे. हा रस्ता जेवढा होईल तेवढा अवॉइड केलेलाच बरा. पण ऑप्शन नसल्यामुळे पर्याय नसतो माणसाकडे. मित्रांनो बघा, हे एअरपोर्टचा गेट आहे आणि या गेटमधून आपण आता एंट्री करत आहोत. तुम्ही बघू शकता आपल्या एअरपोर्टला एंट्री झालेली आहे. मस्त आपली राईड झाली. नाव काय सांगितलं भाऊ परत एकदा? राकेश चव्हाण भावांबरोबर आपली मस्त राईड झाली. व्यवस्थित टाईमवर सेफली पोहोचवलं आपल्याला. त्यांचे खूप आभार. आता आपल्याला गाडी इथे थांबवावी लागेल. लगेज वगैरे काढून घेऊ आपण. बघू शकता तुम्ही, ही एंट्री आहे आपली एअरपोर्टची. आपण लवकरात लवकर जाऊ आता मध्ये. आज काय एवढी गर्दी दिसे ना. नाही. हां मोकळे. हां, बरं आहे, मोकळं आहे, तर टेन्शन नाही. तर आपण आता गाडी पार्क करूया आणि आपलं लगेज काढूया. लाईक करा, शेअर करा, प्रमोट करा यांच्या चॅनलला. थँक्यू मंगेश भाऊ, धन्यवाद. परत एकदा भेटू आपण. ओके सर, बेटा. बघू शकता मित्रांनो, इंडिगोचं विमान आलेलं आहे. आपलं काही इंडिगोचं विमान नाही आहे, आपलं स्टार एअरचं आहे. पण तुम्ही बघू शकता हे विमान किती भारी वाटते. जवळजवळ आल्यावरती तर अजून भव्य वाटायला असं वाटतं आपल्याकडेच येते ते विमान. पण भयानक आहे विमान. हे बघा किती भयानक वाटते, खूप सुंदर. गाईज, आपण बघा एअरपोर्टला पोहोचलोय आणि आता बसलो इथे चेकिंग वगैरे करून. बोर्डिंग पास वगैरे भेटला आहे बघा. आणि आता आपण बसलो आहे. आपला प्लेन आता थोड्या वेळात येईल. तो इंडिगोचा प्लेन समोर लागला आहे, तुम्ही बघू शकता. तो माझ्या मते जो पाठी जो रिवर्स जातो आहे ना, तो विस्ताराचा प्लेन आहे.
आणि आता आपलं विमान लागेल, हा विमान निघाल्यावरती बहुतेक तरी लागेल गेट नंबर 4मधूनच. तर मग चला मग भेटूया आपण. काहीच आपण आता चाललोय विमानाकडे. तर आपण आता विमानाकडे, आपलं विमान तिकडे लागलेलं आहे. तर मी तुम्हाला जवळून जाऊन दाखवतो आपलं विमान कसं आहे. बघू शकता तुम्ही एअरपोर्ट, रनवे पूर्ण खूपच जबरदस्त वाटतं. मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपलं स्टार एअरचं विमान आहे. किती मोठं विमान आहे तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आलो मित्रांनो, बघू शकता ते एअर इंडियाचं विमान बघा कसं जाते. आता माझ्या मते तर टेक ऑफला जाणार आहे आणि आपलं पण आता थोड्या वेळात उडणार आहे विमान. तर मी तुम्हाला उडताना व्हिडिओ पण दाखवून आता थोड्या वेळामध्ये. हा प्रवास मी एक्सप्लोर करणार आहे कंटिन्यू या ब्लॉगमध्ये. बघा मित्रांनो, आपलं विमान आता रिवर्स जाते. रिवर्स जाऊन आपलं जाणार आहे आता रनवेला टेक ऑफ घेण्यासाठी. वरती बघू शकतो आकाश किती भारी आहे. आणि आता थोड्या वेळात आपण त्याच आकाशामध्ये राहणार आहोत. आता हे रिवर्स घेणार आहे आणि रनवेसाठी आता निघणार आहे विमान. मोनाली हाँ बस गुरुद्वारा है वो, उधर हम लोग अक्सर जाते हैं. गुरुद्वारा जैसी सेवा कहानी मिली. अपन क्या करें, वो डिपार्टमेंट अपने अंडर है, HOD Signs are down for landing. Requesting all passengers to return to your seats, fasten your seatbelts, store your jewelry, boots, keep your seat bags up locked and open your window shade. Kindly switch off all electronic devices if you are buying for the ये तो डरा रहा है सोडणार होतं तरी जवळपास 10 मिनिटं लेट झाले विमान. ऑन टाईम आहे समजायचं. तर आपण लँड झालोय आणि आता आपण उतरतोय. तर खूप चांगलं कॉर्पोरेशन होतं. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि आलोय आपण नांदेड विमानतळाला. बघू शकता टावरचं विमान आहे आणि आता आपण उतरतोय खाली. हे आहे नांदेडचं विमानतळ, श्री गुरु गोविंद सिंग एअरपोर्ट नांदेड. पूर्ण स्टाफ आहे. मित्रांनो बघा, आता आपण पोहोचलोय नांदेडला आणि आता आपण जाणार आहोत बाहेर. आपली बॅग वगैरे तिकडेच भेटेल आपल्याला. आणि हे बघू शकता तुम्ही विमान इकडे. खूप मस्त वातावरण झालंय, छान असं वातावरण आहे आणि खूप मोठं एअरपोर्ट आहे. पुणे एवढं नाही आहे पण ठीक आहे. आपलं इथे त्यांनी प्लेन्स वाढवले पाहिजेत. मला इकडे यायला 50 मिनिटाचा टाइम होता पण जवळपास 10 मिनिटं लेट झाले, म्हणजे 1 घंटा करेक्ट लागला मला पुण्यावरनं. मित्रांनो बघा,
रोड मी चाललोय देगलूरला. तर हा पूर्ण एक्सप्रेस हायवे आहे देगलूरपर्यंत, काही टेन्शन नाही. आणि आता मी जवळपास तासाभरात देगलूरला पोहोचीन. खूप चांगला सुंदर रोड बनवला आहे आपला. नितीन गडकरींना खूप खूप धन्यवाद. तर चला मग आपण जो रस्ता आहे तो लवकरात लवकर आपण कापूया आणि देगलूरला पोहोचूया. अतिशय सुंदर असा रोड, अतिशय सुंदर असं ढगाळ वातावरण, पावसाचं वातावरण आहे पण पाऊस नाही आहे. खूपच हिरवंगार असं वाटतंय. मस्त असं वातावरण आहे. या वातावरणाला वाढून आपण चाललोय देगलूरच्या दिशेने. तर मित्रांनो पाऊस चालू आला आहे. तर चांगली गोष्ट आहे की पाऊस चालू आला आहे, म्हणजे जरा वातावरण जरा थंड राहील. आणि गाडीकडे लावली आहे, पाऊस चालू आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा झूम केल्यावर दिसेल पाऊस तुम्हाला. मग थोडं थांबलो आहे कारण का बॅग वगैरे भिजेल आपली म्हणून. तर आता बघू, जर थोडा वेळ जर पाऊस शांत झाला तर जाता येईल, कारण का अजून 20-25 किलोमीटर लांबी आहे. जवळपास अर्धा घंटा लागू शकतो अजून आपल्याला. तर बघूया मित्रांनो आता पाऊस कधी थांबतो आणि कधी आपण जाऊया. बघा मी देगलूरला आलो आहे आणि आल्या आल्या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊ शकता. तर बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. असं एंट्री केल्या गेल्या महाराजांचा पुतळा आहे. भारी वाटतो पुतळा, आपण मस्त आहे, जबरदस्त वाटतो. बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो आता मी चाललो आहे देगलूरवरनं हॉस्पिटलसाठी. तर हा मधला रस्ता आहे. तर तुम्ही बघू शकता नांदेड जिल्ह्याची हालत आणि देगलूर तालुक्याची हालत. आणि वातावरण छान आहे, पाऊस पडला आहे कालच, खूप मोठा पाऊस होता. बंगले भरपूर आहेत इथे, पण काय असं काही विकास दिसेना आपल्याला काही. ही सोसायटी दिसते चांगली, पण रोड जरा खराब आहेत. मेन रोड पुढे अजून, हे आपण नाही ना शॉर्टकट घेण्यासाठी आपण हे केलो. मेन रोड तो समोर दिसत असेल तुम्हाला, तो मेन रोड आहे. तर मग आता जाऊया डॉक्टरकडे, आपल्याला पोचायचं आहे थोड्या वेळात. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे यांचं देगलूरचं बसस्टँड आहे, चिखलानं भरलेलं खूप भारी बसस्टँड आहे. डोनाल्ड ट्रम्प इथं येणार आहे बघायला. तर मित्रांनो नवीन दिवस आहे आणि स्वागत आहे आपलं नवीन दिवशी. शुभ दिवस, शुभ सकाळ. तर आपण चाललो आहे. तर बघा हे आपण देगलूरवरनं निघालो आहे. तर बघा हैदराबाद, संगारेड्डी आणि मदनूर 4 किलोमीटर मदनूर आहे. संगारेड्डी 137 आणि हैदराबाद 194. तर मी कुठे चाललो आहे गेस करा. मी लवकरच तुम्हाला सांगेन, पण तोपर्यंत तुम्ही गेस करून विचार करा की भाऊ कुठे चालले आहेत. हैदराबाद. तर गेल्या वेळेस याच रोडने मी हैदराबादला गेलेलो. तर आज मी कुठे चाललो आहे तुम्ही विचार करू शकता. तर बघूया आपण कुठे चाललो आहे. मस्त असं तेलंगणा राज्यात आहे मी आता. महाराष्ट्र क्रॉस केले आणि हिरवगार निसर्ग आहे तेलंगणामध्ये, पण खूप सुंदर रोड आहेत. आणि ह्याच्या पुढचा जो हायवे आहेत ना मित्रांनो, एवढा कडक हायवे आहे ना, मी म्हणजे महाराष्ट्रात तर असला हायवे बघितलाच नाही. आपला महाराष्ट्र तर जय महाराष्ट्र आहेच, पण जबरदस्त हायवे हैदराबादचा बनवला आहे. तर लवकरच आपण आता चाललो आहे या रूटला. तर बघूया मी कुठे जातो, तुम्हाला मी पुढे सरप्राईज देणार आहे. तर चला मित्रांनो भेटूया. मित्रांनो मी आलो आहे बघा मंदिरामध्ये, आणि हे मंदिर आहे मिर्झापूरमध्ये. मिर्झापूर म्हणजे तो पिक्चर मिर्झापूर आहे तिथे नाही, तेलंगणामध्ये मिर्झापूर आहे, एकदम जवळ आहे. तर तिकडे आलो आहे, मंदिराचे दर्शन वगैरे घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हे मारुतीचं मंदिर आहे आणि नवसाला पावणारा मारुती असं म्हणतात. तर हे दर्शन घेऊया आणि निघूया. तर मित्रांनो आता मिर्झापूरहून निघालो आहे. तर मिर्झापूरहून निघाल्यानंतर आपण आता कुठे चाललो आहे तर मी ते तुम्हाला दाखवतो. हे बघा अकोला, नांदेड आणि देगलूर. तर तुम्हाला काय वाटतं मी आता कुठे जात असेल, देगलूरला, नांदेडला की अकोल्याला? साहजिक आहे तुम्हाला तर चांगल्या प्रकारे माहीत असेल मी कुठे जातोय, पण कमेंट करून सांगा मला की मी कुठे चाललोय. तर मग हा रोड पकडून आता मी चाललोय सरळ. आणि हे वातावरण तुम्ही बघू शकता किती ग्रीनरी झालेली आहे. म्हणजे पाऊस तर नाही आहे या भागामध्ये, म्हणजे मराठवाड्यामध्ये पावसाचाच प्रॉब्लेम आहे, पण ठीक आहे 2-3 दिवस झाला पडतोय रात्रीचा. पण बघा ना ग्रीनरी, जर इथे कंटिन्यू जर पाऊस असला मुंबई, पुणे, सातारा, सांगली म्हणजे पश्चिम महाराष्ट्रासारखा, तर किती हिरवळ होईल तुम्हीच बघा. खूपच चांगला सुंदर नजारा आहे, लय भारी वाटते इथून. तर मित्रांनो चला हा प्रवास पण करूया आणि आपल्याला पुण्याला पण जायचं आहे. तर जाऊया. बघू शकता पाठची हायवे किती मस्त वाटतं. चला मग भेटूया.
मित्रांनो आपण आलो आहे होन्नाळीच्या गुरुद्वाराला. तर हे होन्नाळी आहे देगलूरच्या जवळ आणि वरती बघा विमान बघू शकता तुम्ही, असं विमान बनवलं आहे आणि बरेच लोक इथे येऊन जातात. तर हे खूप मोठं गुरुद्वारा आहे. नांदेडवरनं इकडे नक्की येतात भेटायला, गुरुद्वाराचे दर्शन करायला. तर आपण जाणार आहोत गुरुद्वाराचे दर्शन करण्यासाठी. आपण आता मध्ये जात आहोत. बोला वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह. मित्रांनो आपण होन्नाळीच्या गुरुद्वारामध्ये आलो आहे आणि तुम्ही बघू शकता दर्शन करून खूप चांगलं वाटतं. इथे दर्शन करायचं आपल्याला आणि हे आपलं महाराष्ट्रामध्ये आहे. नांदेड नंतर हे गुरुद्वारा खूप फेमस आहे आणि नक्की ते जर या रूटला आलात तर नक्की दर्शन करून घ्या. बोला जो बोले सो निहाल, शस्त्री अकाल. 3 वाजले आता. खूपच चांगलं दर्शन झाले. तर हे असा बाहेर परिसर आहे मित्रांनो. तर आता आपल्याला इथे लंगर आहे, तर आपण लंगर इथे खाणार आहोत. आणि बघा प्रत्येक गुरुद्वारामध्ये हे असं खंबा असतोच. खूप चांगला आहे, नक्की इथे भेट द्या. खूपच चांगला गुरुद्वारा आहे हा. बघा इथे पंजाबीमध्ये काहीतरी लिहिलं आहे. खूप चांगलं वाटतं इथे येऊन. चला मग लंगरचा प्रसाद घेऊया. बघा हे लंगरमध्ये बसलो आहे आम्ही. लंगरमध्ये चपाती, भात, डाळ आणि भाजी दिलेली आहे. आणि या लंगरमध्ये फुकट जेवण असतं. कुणी येऊ दे, कुठलाही येऊ दे, इथे जाती धर्माचा काही विषय नाही. आणि भरपूर सुंदर लंगर आहे. तर चला मित्रांनो प्रसाद घेऊया आपण. मित्रांनो बघा आपलं लंगर झालेलं आहे आणि लंगर झाल्यानंतर आपले टाकले जे आहेत ते आपण स्वतः धुवायचे असतात. ही परंपरा आहे आणि व्यवस्थितपणे स्वच्छ धुवायचे, जेणेकरून दुसरे जे माणसं जेवायला ते प्रसाद घ्यायला त्यांना त्रास नाही झाला पाहिजे. आता हे टाकले आपण ठेवूया आणि इथून निघूया. चला. तर मित्रांनो आता बघा वातावरण ढगाळ झालेलं आहे आणि पूर्ण पाऊस म्हणजे असं चालू झालेलं आहे रिमझिम रिमझिम. आणि मी आता चाललो आहे देगलूरच्या मार्केटमध्ये. तर मग बघूया आता कसं काय आहे. पाऊस जर आला तर मला रिटर्न घरी जावं लागेल, पण शक्यतो मी पोचीन असं वाटतंय. तर हा रोड आहे, हा रोड सरळ जातो मार्केटला आणि बसस्टँडमध्ये उदगीर आपला देगलूर कॉलेजला पण. आणि तर चला मग बघूया मार्केट आपलं देगलूरचं. तर मित्रांनो बघू शकता पाऊस आला आणि मी साईडला थांबलो आहे. पाऊस म्हणजे इथे रोडवरती तुम्हाला रिमझिम वाटेल पण आहे ना असं भरपूर आहे. आणि हे बघा किती सुंदर झाड आहेत अशोकाचे, किती मस्त आहे बघा. हे बघा म्हणजे फुल सुसाट वारा चालू आहे आणि इथे थांबलो आहे मी. आपल्याला जायचं आहे सरळ या मार्गाने, पण आता पाऊस बघूया. अरे इथे चहा दिसते आम्हाला. तर आता पावसाचा मौसम घेत आपण चहा पिणार आहोत आता काकांकडनं. तर चला मग मित्रांनो चहा घेऊन मग भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो बघा अशा मस्त वातावरणामध्ये मी चहा घेणार आहे. तर बघू शकता चहा असं मस्त उकळून जर भेटला आपल्याला, ते पण पावसात, तर लईच भारी काम होतं. आणि याच्यासोबत जर भजी भेटली तर ते म्हणतात ना सोने पे सुहागा असं होतं. पण ठीक आहे चला चहा पिऊया आपण आणि या पावसाची मजा घेऊया आपण. फर्स्ट ट्रेन इन विलेज विथ 1 कप ऑफ टी. तर बघा गरम गरम चहा आपलं कपात आता येतोय मस्त. या ग्लासात चाय आणि चहा आहे ना पियायची मजा ना पावसात या अशा काचेच्या ग्लासातच आहेत. ते आपण जे पुणे मुंबईला पितो ना आपण ते आता प्लॅस्टिकचं, ते बंद करा आणि पावसात हे चाय या ग्लासमध्ये चालू करा. खूपच भारी वाटेल. चला मग चहा एन्जॉय करू. तर मित्रांनो बघा मी मार्केटमध्ये आलो आहे, पण पावसामुळे अशी हालत झाली की मला एका जागी थांबावं लागतंय. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय का नाही माहीत नाही, एवढ्या जोरात पाऊस आहे, खूप भयानक पाऊस आहे. आणि मी पूर्ण वल्ल झालो आहे. तुम्ही बघू शकता इथे भाजीपाला पण पूर्ण वल्ला झालेला आहे. आता बघूया कधी जातो पाऊस, मग जाता येईल आपल्याला पुढे. तर गाईस तुम्ही बघू शकता मी आलो आहे थोडं इकडे मुकरामबाद म्हणून आणि मी चाललो आहे माझ्या गावी उदगीरला. तर खूप सुंदर वातावरण झालं आहे. झाड वगैरे बघू शकता किती मस्त वाटते. पावसाचं वातावरण आहे. रोड इथले फार खराब आहे. म्हणजे आता जर मी तुम्हाला दाखवलं नाही हे तरी चांगला रोड आहे, पण याच्या पुढे जर गेलात ना तुम्ही एवढे खड्डे आहेत ना, गुडघ्याभर खड्डे आहेत एवढे. आणि वातावरण मस्त झालं आहे. आणि मी इकडे थांबलो, इथे वड्याचं झाड आहे आणि असं इथं बसण्यासाठी सिस्टम आहे इकडे मस्त. मी ते थोडं 10 मिनटं जरा झोपून गेलेलो आणि आता मस्त आपल्याला या रोडने जायचं. हा रोड उदगीरला जातो. बघू शकता हे वड्याचं झाड आहे, इथे नेहमी बसतो आपण. आणि मस्त आता आपण निघूया, चला उदगीरसाठी रवाना होऊया इथून. तर मित्रांनो बघू शकता आता चहा पिण्यासाठी जरा बाहेर फेरफटका मारण्यासाठी आपण आलो आहे देगलूरमध्ये. तर पावसाचं मस्त वातावरण आहे, पाऊस पडतोय, रोडवरती पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे. आणि ती कर्नाटकची बस तिकडून जात आहे, माझ्या मते चिंचोली बिदर वगैरे असेल काहीतरी.
तर मग मस्त असं वातावरण झालेलं आहे देगलूरमध्ये. पण एवढे दिवस खूप गरमी होती, पण आता थंडी वाटायला लागली आहे. म्हणजे छान झालं आहे असं वातावरण. हे सगळे आता इकडे हॉस्पिटल्स वगैरे आहेत या लाईनमध्ये सगळे. आणि हे बघा, हे तुम्ही बघू शकता, हे मोठं इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे आणि आपले हे ट्रेंड्स पण आहे देगलूरमध्ये. आणि मस्त असं वातावरण झालेलं आहे, चांगलं फर्स्ट क्लास असं झालं आहे. रोड वगैरे आता एवढा काही खास नाही आहे, पण ठीक आहे, आज न उद्या बनेल. कारण की इकडे झाडं वगैरे असणं खूप गरजेचं होतं. पण ठीक आहे, नाही लावलं तर काही हरकत नाही, पण दिसायला तरी चांगलं दिसते रोड. आणि आपण असंच जर पुढे गेला तर पुढे हॉस्पिटलची लाईन वगैरे. एक वाढदिवस आहे कोणाचा तरी, बालाजीराव रोहिलावार साहेब म्हणून कोणतरी असतील, इथले स्थानिक कार्यकर्ते असतील कोणतरी. त्यांचा वाढदिवसचा बॅनर वगैरे लागले आहेत जागोजागी. आणि मस्त असं स्पीड ब्रेकर. इथे एकच प्रॉब्लेम आहे देगलूरमध्ये की ना, जागी थोड्या वेळात त्यांना लगेच स्पीड ब्रेकर आहेत. ज्याच्या कारणाने ना थोडे झटके बसत आहेत आपल्याला. एवढे स्पीड ब्रेकर नको होते. आणि ते बघू शकता तुम्ही, मोठं हॉस्पिटल नवीन झालेलं आहे, एक कद्रेकर हॉस्पिटल आहे बघा. खूप मोठं हॉस्पिटल आहे कद्रेकर. आणि हे बघा, हे आहे स्मशानभूमी. अशी ही स्मशानभूमी आहे देगलूरची. आणि तुम्ही बघू शकता, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. आणि मस्त असं शिवरायांचे दर्शन घेऊन आपण लेफ्टला गेलो तर आपल्याला जातं नांदेड, आणि राईटला गेलं तर आपल्याला भेटतं तेलंगणा स्टेट. म्हणजे ही जे देगलूर आहे ही बॉर्डर आहे. राईटला तेलंगणा चालू होतं आणि लेफ्टला नांदेड होतं. आणि हे जे आहे इकडे यांचं गार्डन आहे, या गार्डनचं नाव आहे शिवाजी पार्क गार्डन. हे बघू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज इथे असतात. आणि आपण जर राईटला घेतलं तर आपल्याला जातो तेलंगणा, आणि लेफ्टला घेतलं तर आपण जातो नांदेड. तर आपण इकडे थांबूया, पुढे आपल्याला जायचं नाही आहे. मित्रांनो बघा, आपण या गल्लीतून आलोय पुढे. आणि हे डॉक्टर रेड्डीचा दवाखाना आहे. आणि हे जिजाऊ मेडिकल स्टोअर म्हणून काहीतरी आहे इकडे. तर औषधं घ्यायचे तर जिजाऊ मेडिकल स्टोअरमधून घेऊन टाका जाऊन. म्हणजे कसं तुम्हाला स्वस्त दरात भेटेल. माझी फक्त व्लॉग दाखवा. हा व्लॉग दाखवून तुम्हाला मेडिसिनवर 15% डिस्काउंट भेटेल. कुठल्याही मेडिसिनवर 15% डिस्काउंट हा ब्लॉग जर तुम्ही दाखवलात जिजाऊ मेडिकल स्टोअरमधून. ठीक आहे, चला तर मग मित्रांनो जाऊया पुढे मार्केटमध्ये. कंटाळा आलाय, फिरून घेऊ जरा. मित्रांनो बघू शकता, शनिवार आहे, तर शनिवारी यांचा बाजार लागतो देगलूरमध्ये. तर हा सगळा बाजाराचा परिसर आहे आणि पूर्ण बाजार लागलेले तुम्ही बघू शकता. हे पण बाजारामध्ये बसलेले आहेत. पूर्ण हा बाजाराचा एरिया आहे, बघू शकता तुम्ही. म्हणजे माझ्या मते आठवड्याला एक दिवस यांचा बाजार लागतो शनिवारचा. बाकी दिवशी पण भेटत असतो भाजीपाला. शनिवारी मोठा बाजार भरतो. तर देगलूरमध्ये जर तुम्हाला भाजीपाला खरेदी करायचं आहे तर शनिवारच्या बाजाराला यावं लागेल. आणि आठवड्याभराची भाजीपाला तुम्हाला घेऊन जावं लागेल. कारण का हे गाव नाही आहे ना, हे शहर आहे. गावखेडे इथून माझे 5-10 किलोमीटर दूर आहे. त्याच्यामुळे इकडे बाजार लागतो. गावागावातून येऊन इथे बाजार लागतो. म्हणजे एवढाच बाजार नाही आहे, मेन मार्केटमध्ये तो खूप मोठा बाजार आहे. पण आता जागोजागी बाजार लागतो शनिवारी. हे तुम्ही बघू शकता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इथे, प्रतिमा आहे बाबासाहेब आंबेडकरांची. आणि असं सरळ गेला तर अण्णाभाऊ साठेंचं पण म्हणजे एक पुतळा आहे. हे बघू शकता. नांदेड जिल्ह्यात पूर्ण अवघड आहे. रोड इथे तुम्हाला भेटणारच नाही. तुम्हाला इथं ऑफ रायडिंग करावीच लागेल. विदाऊट ऑफ रायडिंग तुम्ही नांदेड शहरात फिरू शकत नाही. तेवढा घाण परिस्थिती आहे इथे रोडची. तुम्ही बघू शकता किती घाण परिस्थिती आहे. म्हणजे जागोजागी खड्डे. आणि बघा इथे तुम्ही अण्णाभाऊ साठेंचा पुतळा तुम्ही बघू शकता. इथे रात्रीचं इथं लाईटिंग वगैरे झाली तर खूप चांगलं दृश्य दिसतं. चला मित्रांनो, आता आपला देगलूरचा सफर संपलाय आणि आता आपण पल्लवीला सोडून निघालोय. तर पल्लवी कसं वाटतंय? थोडंसं दुःख वाटतंय, पण आता काय करणार, आहे हे तो जाना तो पडेगा. तर आता आपण निघतोय देगलूरवरनं, बस आहे आपली. तर चला तर मित्रांनो, हा ब्लॉग इथेच थांबूया. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आम्हाला थोडं सपोर्ट करा. बाय.